दिवाळी फराळ विशेष आज आपण बघणार आहोत 5 प्रकारचा एकदम सोप्या पद्धतीने फराळ. अगदी योग्य प्रमाण घेऊन जर फराळ बनवला तर अजिबात चुकणार नाही. त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नक्की बघा तुम्ही सुद्धा आणि याच पद्धतीने बनवून बघा. एकदम खुसखुशीत करंज्या, शंकरपाळी होतात. तसेच 2 प्रकारचे लाडू दाखवलेले आहे, रवा आणि हरभरा डाळीचे. तसेच शेव देखील दाखवलेली आहे. नक्कीच बनवून बघा या सोप्या पद्धतीने. बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. कमी वेळेमध्ये सुद्धा हा फराळ तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये देखील एकदम कसा बनवायचा परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा एकदम झटपट सोप्या पद्धतीने हा संपूर्ण दिवाळी फराळ नक्की बनवून बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि फराळ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. योग्य प्रमाण घेऊन प्रत्येक रेसिपी बनवलेली आहे. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. दिवाळीच्या फराळातील सगळ्यांचाच आवडता पदार्थ म्हणजे करंजी. करंजी करायला खूप किचकट काम वाटतं, परंतु खायला सर्वांनाच आवडतात. करायलाही वेळ लागतो. एकदम सोप्या पद्धतीने करंज्या कशा बनवायच्या त्याही एकदम खुसखुशीत, एकदम सोप्या पद्धतीने सारण एकदम चविष्ट होण्यासाठीही खास टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. खूप सोपी पद्धत आहे करंज्या बनवण्याची. एकदम खुसखुशीत या करंज्या होतात. सारण अगदी सोपं आहे करायला. करायला खूप सोपी पद्धत आहे या करंज्या बनवण्याची. नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही या दिवाळीला या करंज्या नक्की बनवून बघा. एकदम 100% खुसखुशीत या करंज्या तयार होतात. तर बघू शकता, तुम्हाला दिसत असतील किती छान या करंज्या झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आहेत आणि यामध्ये आपण दुधाचा वापर अजिबात केलेला नाही. त्यामुळे या करंज्या ज्या आहेत त्या महिनाभर सहज टिकतात. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. बघू शकता किती खुसखुशीत या करंज्या झालेल्या आहेत. तर एकदम मस्त वरचं आवरणसुद्धा खूपच छान झालेलं आहे. खुसखुशीत बाकोर जो असतो सारण ते सुद्धा खूप मस्त झालेलं आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी एक गट्टा खोबऱ्याचा घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण अख्खं मी इथे किसून घेतलेलं आहे किसणीवरती. तर ते अशा प्रकारे जास्त बारीक खोबरं देखील किसायचं नाही. तर अशा प्रकारे खोबरं किसून घ्यायचं आहे. जास्त बारीक असेल तर भाजताना सुद्धा ते एकदम जळल्या जातं आणि दाताखाली येताना सुद्धा ते एकदम बारीक असतं, त्यामुळे दाताखाली सुद्धा येत नाही. तर मोठं जर खोबरं असेल एकदम कुरकुरीत होतं आणि दाताखाली सुद्धा चावल्यावर खूपच छान चव येते. तर सगळं खोबरं मी एका डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. एक छोटा डब्बा आहे म्हणजे मीडियम साईजचा, तो पूर्ण फुल भरून दाबून मी भरलेला आहे. तो एवढं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजेच एक गट्टा खोबऱ्याचा मी किसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 2 चमचे इथे खसखस घेतलेली आहे. आता याच डब्याने आपण सगळं माप घेणार आहोत करंजीचं. तर आता एक डब्बा खोबरं घेतलेलं आहे. त्याच डब्याने अर्धा डब्बा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. करंजीसाठी रवा वापरताना बारीकच रवा वापरायचा. त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये खसखस टाकून घ्यायची आणि खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्त लालसर करायची नाही, तर थोडीशी भाजायला लागली की लगेच काढून घ्यायची. करंजीमध्ये सारणात जर खसखस भरपूर घातली तर चव अतिशय छान येते. तरी ते खसखस आपली छान अशी भाजून तयार झालेली आहे. कमी गॅस ठेवून खसखस भाजून घ्यायची आहे. तर आता मी लगेच काढून घेणार आहे. आता याच कढाईमध्ये आपण खोबरं टाकून घेणार आहोत. खोबऱ्यामध्ये अजिबात तूप किंवा तेल कशाचाही वापर करायचा नाही. खोबऱ्यामध्ये अगोदरच तेल असतं, त्यामुळे त्याच तेलामध्ये खोबरं छान असं कुरकुरीत भाजून तयार होतं. तर इथे सुद्धा कमी गॅस ठेवूनच आपल्याला खोबरं जे आहे ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जास्त लालसर करायचं नाही, तर थोडंसं कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली की काढून घ्यायचं. कारण खोबऱ्याची प्रोसेस, कुकिंग प्रोसेस जी असते ती चालू असते, त्यामुळे काढून घ्यायचं आहे लवकरच. तर बघू शकता खोबरं आपलं छान असं भाजत आलेलं आहे. जे बारीक खोबरं होतं किसल्या गेलेलं ते जळायला सुरुवात होते. त्यामुळे खोबरं शक्यतो जाडसर किंवा अशा मोठ्या साईजमध्येच किसून घ्यायचं. त्यानंतर खोबरं देखील मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर रवासुद्धा यामध्ये भाजून घ्यायचा आहे. रवासुद्धा भाजताना आपल्या यामध्ये तूप टाकायचं, परंतु एकदम कमी आणि रवा थोडासा भाजत आल्यावरच टाकायचा आहे. तर बघू शकता इथे अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा मी कमी तूप टाकलेलं आहे. आता कमी गॅस ठेवून रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत रव्यातून छान असा सुगंध येत नाही तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. तर खूप मस्त खुसखुशीत ह्या करंज्या तयार होतात. तर बघू शकता मस्त रवा भाजून तयार झालेला आहे. आता सगळं आपण जे भाजून घेतलेलं जिन्नस आहे ते एकत्र करून घेऊयात. तर आता आपल्याला यासाठी पिठी साखर लागणार आहे. जेवढा मी इथे रवा घेतलेला आहे तेवढंच मी इथे पिठी साखर तयार करून घेणार आहे. म्हणजे अर्धा डब्बा रवा घेतलेला आहे तर अर्धाच डब्बा इथे पिठी साखर वापरणार आहे.
तर तुम्ही वाटीचंही माप घेऊ शकता किंवा कपानेसुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता. खोबरं कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. खोबरं कमी जास्त वापरलं तरी चालेल. तर बघू शकता इथे आता मी 2-3 इलायची घेतलेल्या आहेत. त्या सोलून आपल्याला साखरेमध्येच बारीक करून घ्यायच्या आहेत. म्हणजे इलायची पण बारीक होईल आणि आपली साखरसुद्धा पिठी साखर बनेल. आता पिठी साखर बनवल्यावरती या मिश्रणामध्ये टाकायची नाही. तर मिश्रण गरम आहे तोपर्यंत अजिबात टाकायची नाही. नाहीतर मग सारणाच्या गुठळ्या तयार होतात. तर पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला जे पिठी साखर करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहेत. तर खोबरं एकदम मस्त थंड झाल्यावर कुरकुरीत झालेलं आहे. एकदम हाताने चुरगळल्यावरती चुरगळल्या जाते. तर कोमट झालेलं आहे. आपण पिठी साखरसुद्धा इथे तयार करून घेतलेली आहे. तर आता हे थंड झाल्यावरती आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी केलं तरी पण चालेल किंवा वाढवलं तरीही चालेल, तुम्हाला जसं गोड आवडत असेल. परंतु हे माप जे घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. याने व्यवस्थित अशा गोड होतात. तर आता पिठी साखर टाकून घेतली आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे खोबरं आणि रवा. त्यानंतरच यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. कारण साखरेला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे गरम मिश्रणामध्ये जर टाकलं तर त्याचे गोळे तयार होतात. तर खोबरं थोडंसं तुम्ही कुस्करून बारीक केलं तरी पण चालेल. कारण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे. तर इथे आपलं पूर्णतः सारण हे बनवून तयार झालेलं आहे. पिठी साखर मस्त सगळीकडे लावून घ्यायची. एकदम मस्त मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. तर एकदम सोपं आहे सारण बनवण्याची पद्धत. यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालतात. आम्ही दरवर्षी याच पद्धतीने करंज्या बनवतो. एकदम चविष्ट आणि चवदार ह्या करंज्या तयार होतात. एकदम मस्त खरपूस आणि एकदम खूप छान अशा चवीचं हे सारण तयार झालेलं आहे. चला तर मग आता हे पूर्णतः आपलं अर्धा किलो या प्रमाणामध्ये झालेलं आहे सगळं मिळून. तर आता हे बाजूला ठेवून देऊया एका डब्यामध्ये. आता याच ताटामध्ये आपण मैदा मळून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या करंजीचं जे आवरण आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 कप जे आहे चहाचे कप त्याने मी मैदा मोजून घेतलेला आहे. एवढ्या पिठामध्ये 50 ते 60 करंज्या सहज तयार होतात. तर आता यामध्ये एकदम चिमूटभर मीठ टाकायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाही. गोडाचा पदार्थ जर बनवायचा असेल तर थोडं जर मीठ जास्त झालं तर त्याची चव लगेच खारट येते. त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं. तर इथे मी 2 चमचे भरून कडकडीत गरम तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामुळे छान अशा खुसखुशीत करंजीचं वरचं आवरण छान तयार होतं आणि जास्त दिवस टिकतं. तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता. तुपाने सुद्धा एकदम छान अशा खुसखुशीत तयार होतात. परंतु तेलाने जास्त दिवस ह्या करंज्या टिकतात. तर आता थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. चपातीच्या पिठासारखं थोडंसं कडक ठेवायचं आहे. म्हणजे थोडंसं निब्बर आपलं हे पीठ ठेवायचं आहे. तर इथे थोडं-थोडं पाणी टाकून मी पूर्णतः पीठ हे मळून घेणार आहे. त्यानंतर इथे दूध घ्यायचं आहे. थोडंसं आपल्या करंजी बनवण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर एक साचा घेतलेला आहे मी करंजीचा. आपला बाखूर म्हणजेच आपलं सारण देखील तयार झालेलं आहे. पीठसुद्धा आपलं मळून झालेलं आहे. पीठ इथे मी 10 मिनिटांसाठी भिजवत ठेवलेलं होतं. म्हणजेच असंच ठेवून दिलं होतं झाकण ठेवून. चला तर मग आता लगेच करंजी बनवायला घेऊयात. पिठातला एक गोळा काढून घ्यायचा आणि इथे आपल्याला पुरीसारखी आपली ती पुरी बनवून घ्यायची आहे. जास्त जाडसर ठेवायची नाही तर एकदम पातळ लाटायची आहे. त्यामुळे आपल्या ज्या करंज्या आहेत एकदम खुसखुशीत तयार होतात. जाडसर जर असेल तर कडक तयार होतात. तर खाली चिटकत असेल तर इथे पिठाचा वापर करून आलटून पलटून हे पीठ जे आहे ते आपलं छान असं इथे लाटून घ्यायचं आहे. खूपच मस्त आणि खुसखुशीत त्या करंज्या तयार होतात. खूप मस्त लागतात. बघू शकता किती पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे. चला तर मग आता साचा घेऊयात. इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे. आता यावरती ही जी पुरी आपण बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित ही पुरी जी आहे आपली चपाती जी लाटून घेतलेली आहे आपण मैद्याची ती टाकून घ्यायची आहे आणि एकदम अशी थोडीशी खोलगट करायची. यामध्ये आपल्याला जेवढं सारण मावेल तेवढं सारण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकदम अलगद टाकायचं, नाहीतर या काठावरती जर सारण पडलं साच्याच्या तर करंजी फुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे चमचा दुसऱ्या साईडने अपोजिट साईडने करून आपल्या यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे. जेवढं सारण बसेल किंवा आपल्याला जेवढं आवडत असेल तेवढं सारण तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता. त्यानंतर टाकल्यावरती असा उंच होतो सारणाचा जो भाग, तर थोडासा दाबून द्यायचा म्हणजे आपण पुरीचा जो भाग इकडच्या साईडने घेणार आहे त्यानंतर पडणार नाही. त्यानंतर साईडने अशा प्रकारे आपल्या इथं दूध लावून घ्यायचं. दुधामुळे करंजी फुटत नाही. तर दूध लावून घेतलं. दुसरा भाग यावरती घेतलेला आहे आणि हाताने आपल्या इथे प्रेस करून घ्यायचं. म्हणजे करंजी एकदम व्यवस्थित सील होते म्हणजेच बंद होते.
तर हाताने दाब द्यायचा आहे म्हणजे चिटकून बसते आणि एकदम छान अशी अजिबात फुटत नाही ह्या करंज्या. जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही ग्लासचा किंवा तांब्याचाही वापर करून अशा प्रकारे करंज्या नक्की बनवू शकता. तर इथे आपली पूर्णतः करंजी एक बनून तयार झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त ही करंजी तयार झालेली आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही या करंज्या बनवण्यासाठी. त्यानंतर जो भाग एक्स्ट्राचा होता तो मी काढून घेतला. करंजी हातावरती काढून घेतली. बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे करंजीचा. ह्या करंज्या जेव्हा आपण तेलामध्ये तळतो एकदम दुप्पट होतात. खूपच मस्त आणि खुसखुशीत होतात. मस्त टम्म फुगतात. तर बघू शकता अशाच स्वरूपाच्या मी सगळ्या करंज्या ज्या आहेत ते बनवून घेणार आहेत. तर तुम्ही एक खटी सगळ्या बनवून घेऊ शकतात किंवा मग थोड्या थोड्या बनवून जास्त प्रमाणामध्ये जर बनवायच्या असेल तर थोड्या बनवून मग तळू शकतात. कारण करंजी सुकली की फुटल्या जाते किंवा फुटण्याची दाट शक्यता असते. तर इथे मी निम्म्या करंज्या इथे बनवून घेतलेल्या आहे आणि आता ह्या मी तळून घेणार आहे. मी ऑलरेडी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. तेल टाकून गरम झालेलं आहे तेल. तर पूर्ण करंज्या बघू शकता एका आकारामध्ये सेम तयार झालेल्या आहेत. तर थोडासा यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघायचा. पीठ जर अलगदवरती आलं तर आपलं जे तेल आहे एकदम मस्त व्यवस्थित तापलेलं आहे. जास्त कडकडीत देखील करू नका. तर आता यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं तर थोडंसं वरती आल्यावर मी लगेच सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. तर जेवढ्या कढाईमध्ये मावतील तेवढ्याच करंज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि तळताना पलटण्याची जी दिशा आहे ती ज्या साईडने गोल आकार आहे ती साईड पलटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित पलटली जाते आणि सहज पलटते. तर बघू शकता आता इथे मीडियम गॅस ठेवून आपल्याला ह्या करंज्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. फुल गॅस ठेवून देखील तळू नका. फुल गॅस केला तर त्या नरम पडतात. कमी गॅसवरती तळल्या तर कडक होतात. मीडियम गॅसवरती तळल्या तर व्यवस्थित अशा ह्या करंज्या खुसखुशीत राहतात. तर बघू शकता मस्त करंज्याला कलर आलेला आहे. बदामी रंगावरती या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. जास्त लालसर करायच्या नाहीत किंवा पांढऱ्यासुद्धा ठेवायच्या नाहीत. तर करंज्या पूर्णतः आपल्या इथे तळून तयार झालेल्या आहेत. बघू शकता कलर अप्रतिम आलेला आहे. चला तर मग आता करंजी काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या तयार करून तळून घेऊयात. या सोप्या पद्धतीने नक्की करंज्या तुम्ही बनवून बघा. सारण एकदम मस्त झालेलं आहे. ड्रायफ्रूट्स नाही तरीसुद्धा खूपच चविष्ट हे सारण तयार झाले आहे. तर मी करंज्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी अजून करंज्या यामध्ये टाकून तळून घेणार आहे. खूप मस्त झालेल्या आहेत करंज्या. एकदम खुसखुशीत झालेल्या आहे. या दिवाळीतला हा पदार्थ नक्की बनवून बघा या पद्धतीने. तर अशाच प्रकारच्या सगळ्या लाटून मी कट करून घेतलेल्या आहे आणि तळून देखील घेतलेल्या आहेत. तर खूप सोपी पद्धत आहे करंज्या बनवण्याची. करंज्या सगळ्यांनाच आवडतात परंतु केल्या की त्या पुरत देखील नाही. 2-3 करंज्या केल्या तर त्यातली एक जरी उचलली तरी करंज्या लगेच कमी झाल्यासारख्या वाटतात. तर आता मी सगळ्याच करंज्या अशा प्रकारे तळून घेणार आहे मीडियम गॅसवरती. तर एकदम मस्त आकारामध्ये तयार झालेले आहेत. काही मोठ्या नाहीत तर काही छोट्यासुद्धा नाहीत. एकदम सेम आकारामध्ये सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या मस्त बनून तयार झालेल्या आहेत. सगळ्या करंज्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही करंजीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. या दिवाळीत तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने करंज्या नक्की बनवून बघा. एकदम खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या या करंज्या अगदी सोप्या आहेत करायला. तर दिसताना बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. आकार देखील अप्रतिम आलेले आहेत. चला तर मग तुम्हाला मी एक करंजी तोडून देखील दाखवते. एकदम मस्त आहे. वरचं आवरण एकदम खुसखुशीत झालेलं आहे. अजिबात तेलकट देखील झालेल्या नाहीत. चला तर मग एक तोडून देखील दाखवते. किती खुसखुशीत झालेले आहे. वरचं आवरण जेवढं टेस्टी आणि एकदम मस्त खुसखुशीत झालेलं आहे तेवढं सारण देखील खूपच चविष्ट आहे. चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते मी. किती छान अशा झालेल्या आहे बघू शकता. बोटाने टोचल्यावर लगेच तुटली जाते इतकी खुसखुशीत ही करंजी तयार झालेली आहे. खूपच मस्त कलर देखील अप्रतिम आलेले आहेत. बदामी रंगावरतीच तळून घ्यायच्या. जास्त लालसरसुद्धा चांगल्या वाटत नाही किंवा पांढऱ्यासुद्धा चांगल्या वाटत नाहीत. बघू शकता किती मस्त झालेल्या आहेत. गरमागरम देखील छान लागतात. थंड झाल्यावर सुद्धा छान लागतात. चला तर मग दिवाळीचा एक पदार्थ तर इथे बनून तयार झाला. दिवाळीतील दुसरा पदार्थ आज आपण बघणार आहोत. खूपच मस्त आणि खुसखुशीत हा पदार्थ आहे तो म्हणजे शंकरपाळी. खूप चविष्ट आणि एकदम मस्त खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होतात. करायला अगदी सोपी आहे. जगातील सगळ्यात सोपी ही पद्धत आहे. नक्की बनवून बघा. बघू शकता आतमध्ये भरपूर अशा लेयर सुटलेल्या आहेत. एकदमच खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट वाटीचं प्रमाण घेऊन आपण ही शंकरपाळी आज बनवणार आहोत.
तर तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा शंकरपाळी या दिवाळीमध्ये नक्की बनवून बघा. एकदम सोपी पद्धत आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी एक वाटी घेतलेली आहे. सगळं प्रमाण मी ह्या वाटीनेच मोजून घेणार आहे. चला तर मग आता ह्या वाटीमध्येच मोजून आपण आता 1 वाटी मी पाणी घेणार आहे. म्हणजे आपला शंकरपाळीचे पीठ मळण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते तर इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 1 वाटी एकदम गच्च फुल्ल भरून आपण साखर घेणार आहोत. एकदम प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे. नक्कीच या पद्धतीने बनवून बघा. तर मी वर टाकून घेतलेली आहे म्हणजे वाटी एकदम फुल भरून आहे. तर 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर. आता यामध्ये तूप आपला अर्धी वाटी घालायचं आहे. वितळून तूप आपला अर्धी वाटी लागणार आहे. याने शंकरपाळे एकदमच छान असे खुसखुशीत तयार होतात. तर आता आपल्याला हे गॅसवरती गरम करून घ्यायचं. गरम म्हणजे आपल्याला आपण ते साखर फक्त विरघळून घ्यायची आहे. याचा पाक वगैरे काही करायचं नाही. साखर विरघळली की गॅस बंद करायचा. तर पाण्यामध्येच अशा प्रकारे जर तूप टाकून घेतलं तर शंकरपाळे खूप मस्त होतात. भरपूर लेयर्स पडतात. एकदम खुसखुशीत तयार होतात. तुम्ही इथे पाण्याऐवजी दुधाचा वापर देखील करू शकता. परंतु पाण्याने सुद्धा खूपच छान हे शंकरपाळे तयार होतात. चला तर मग आता याच वाटीने आपण आता मैदा मोजून घेणार आहोत. तर 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी इथे तूप घेतलेलं आहे. तर आता इथे 2.5 वाट्या आपल्याला मैदा घ्यायचा आहे किंवा 3 वाटी मैदा घेतला तरी पण चालेल. तर इथे मी 2.5 वाटी मैदा घेणार आहे. 3 वाटीचं प्रमाणसुद्धा याच पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर त्याच वाटीने मी सगळं मोजून घेतलेलं आहे. तर 1 वाटी मी मैदा टाकलेला आहे. दुसरी वाटी एकदम फुल भरून मी यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे अशा मी 2.5 वाट्या मैदा घेतलेला आहे. तर खूप छान शंकरपाळी तयार होतात. एकदम खुसखुशीत आणि कमी वेळेमध्ये शंकरपाळी बनवून तयार होतात. चला तर मग तूप, साखर आणि पाण्याचं मिश्रणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. चला तर मग याला आता आपण पीठ मळून घेऊया. थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. यातून थोडंसं पाणी तुमचं उरू देखील शकतं. एकदम 3 वाट्यात जर घेतलं तुम्ही प्रमाण तर एकदम परफेक्ट पाणी आहे. यातलं थोडंसं 2-3 चमचे उरू शकतं. तर इथे थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा आहे. शंकरपाळी बनवताना सैलसर पीठ, चपातीसारखं पीठ अजिबात मळायचं नाही. थोडंसं कडकमधूनच ठेवायचं. त्यामुळे शंकरपाळी खूप खुसखुशीत होतात. तुपाचं प्रमाणसुद्धा एवढंच टाकावं. जास्त जर तूप टाकलं तर शंकरपाळी तेलामध्ये वितळण्याची किंवा विरघळण्याची शक्यता असते. आणि साखर जरी जास्त झाली तरीसुद्धा विरघळू शकतात. तूप जास्त झालं तरीसुद्धा विरघळू शकतात. त्यामुळे प्रमाण हे योग्य असावं तूप आणि साखरेचं. तर आता मी थोडं-थोडं पाणी टाकून शंकरपाळीचं पीठ जे आहे ते छान असं मळून घेणार आहे. तर आता इथे थोडं-थोडं पाणी टाकून छान असा घट्टसर गोळा इथे मी मळून घेतलेला आहे आणि ते पाणी बघू शकता. एक 2-3 चमचे ते पाणी उरलेलं आहे. सगळं पाणी मला इथे लागलेलं आहे. तर एकदम घट्टसर गोळा मळून ठेवायचा आणि आपल्याला हे अर्धा तास तरी असंच भिजवत ठेवायचं आहे. म्हणजेच असंच ठेवून द्यायचं आहे झाकण्यावरती. त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते फुलायला मदत होते आणि शंकरपाळी खूप लेयर्स तयार होतात. तर इथे पीठ आता मळून झालेलं आहे. मी असंच ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी किंवा 15 मिनिटं ठेवलं तरी पण चालेल. तर पिठाला थोडंसं अशा प्रकारे थोडंसं जोर देऊन मळून घ्यायचं आहे. बघू शकता पीठ मस्त एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. चला तर मग आता मी याला झाकून ठेवते असंच. तुपाचं पाण्याचं प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे. कमी जास्त अजिबात झालेलं नाही. फक्त पाणी 2-3 चमचे उरलेलं आहे. त्यानंतर बघू शकता इथे मी अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं. आतमध्ये पीठ एकदम छान असं फुललेलं आहे. ह्याची आता शंकरपाळी आपल्याला बनवून घ्यायची आहेत. आता पिठातला एक गोळा तोडून घ्यायचा आणि चपातीसारखा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पातळ लाटायचा नाही तर जाडसर आपल्या शंकरपाळीच इथे चपाती लाटून घ्यायची आहे. पातळ जर लाटली तर शंकरपाळी ही कडक होतात. जास्त जाड देखील ठेवायचं नाही. मीडियममध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. त्यामुळे शंकरपाळी हे एकदम छान असे खुसखुशीत होतात. लेयरसुद्धा खूप पडतात. तर याला पीठ लावायसुद्धा आवश्यकता नसते. एकदम कडक असल्यामुळे लगेच लाटल्या जातं. चिटकतसुद्धा नाही. तरी बघू शकता अशा प्रकारे ही पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाडसरसुद्धा केलेली नाही. अशा प्रकारचीच आपली ही चपाती लागणार आहे. तर आता ही चपाती पूर्णतः लाटून तयार झालेली आहे. बघू शकता एवढ्या जाडीची मी अशी ठेवलेली आहे. आता आपल्याला जर शेप जर व्यवस्थित हवे असतील तर कडा अगोदर कट करून टाकायच्या आणि मग नंतरच याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं किंवा तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा याला कट करू शकतात.
तर अशा प्रकारची ही पोळी किंवा चपाती इथे मी लाटून घेतलेली आहे. आता मी याच्या कडा काढून टाकणार आहे आणि नंतर शंकरपाळी कट करून घेणार आहे चौकोनी आकारामध्ये. चौकोनी आकारामध्ये छान वाटतात. डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. किती सोपी पद्धत आहे शंकरपाळी बनवण्याची. जर दिवाळीचा फराळ झटपट बनवायचा असेल, टाईम नसेल, वेळ नसेल तुमच्याकडे, तर नक्कीच या सोप्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी नक्की बनवा. तर चला मग आता शंकरपाळी कट करून घेऊयात. एकदम छोट्या-छोट्या आकारामध्ये उभ्या लाईन मारून घ्यायच्या. अगोदर कट करून घ्यायचं. त्यानंतर आडव्या साईडने अशा पोळपाट करून आपल्या आडव्या साईडने सुद्धा कट करून घ्यायचे आहे. म्हणजेच चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. पीठ पातळ नसल्यामुळे शंकरपाळीचा आकार एकदम व्यवस्थित येतो. जर पातळ असेल तर शंकरपाळीचा आकार व्यवस्थित येत नाही, रेलल्यासारखा होतो. तर अशा प्रकारे थोडं थोडं करून आपलं हे पूर्णतः पोळी कट करून घ्यायची आहे चौकोनी आकारामध्ये. एकदम खुसखुशीत खस्ता ही शंकरपाळी तयार झालेली आहे. एकदम मस्त झालेली आहेत. बिस्किटाप्रमाणेच याला खुसखुशीतपणा येतो. खूपच छान ही शंकरपाळी तयार होतात. अगदी कमी वेळेमध्ये ही शंकरपाळी तयार झालेली आहेत. तर तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने तुपामध्ये साखर, पाणी टाकून नक्कीच या सोप्या पद्धतीने शंकरपाळी बनवू शकता. जगातील सगळ्यात सोपी ही शंकरपाळी रेसिपी नक्की बनवून बघा. आता सगळीकडेच रेलचेल चालू झालेली आहे फराळ बनवण्याची. घरोघरी दिवाळीचा फराळ बनवला जातो, पण या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. इथे शंकरपाळी मी सगळी कट करून घेतलेली आहे. आता तळून घेऊयात. तर इथे कढाई ठेवलेली आहे. तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित. आता कमी गॅस ठेवून आपल्याला ही शंकरपाळी सगळी यामध्ये टाकून तळून घ्यायची आहे. फुल गॅस अजिबात करायचा नाही तळताना. जर फुल गॅस केला तर वरून लाल होतात, एकदम करपले जातात, आतमध्ये कच्चीच राहतात. त्यामुळे कमी गॅस ठेवून शंकरपाळी आलटून पलटून भाजून घ्यायची आहे. थोड्या वेळाने असं हलवत राहायचं आहे, म्हणजे जळणार नाही एका साईडने. तर एकदम छान अशी फुललेली आहे. दुप्पट ही शंकरपाळी फुललेली आहे तेलामध्ये, बघू शकता. आणि एकदम खुसखुशीत झालेली आहेत. किती सोपी पद्धत आहे शंकरपाळी बनवण्याची. अगदी कोणीही शंकरपाळी बनवू शकतं. तर आता शंकरपाळी पूर्णतः आपली ते तळून झालेली आहे. जास्त लाल देखील करायची नाही किंवा जास्त ब्राऊनसुद्धा कलर करायचा नाही. थोडी अशीच ठेवायची आहे बदामी रंगावरती. कलर पण छान येतो आणि एकदम छान वाटतात. तर आता चला मग काढून घेऊयात शंकरपाळी आणि थंड झाल्यावरती तुम्हाला ही तोडून देखील दाखवणार आहे. सगळी शंकरपाळी मी अशाच प्रकारे कट करून घेतलेली आहे, तळून घेतलेली आहे. तर रंगसुद्धा एकदम सुरेख आलेला आहे. अशाच प्रकारे सगळी तळून घेऊयात. एकदम खस्ता खुसखुशीत म्हणतो आपण तशी शंकरपाळी तयार झालेली आहे कमी वेळेमध्ये. तुम्ही इथे तूप जर वापरायचं नसेल तर ते जे वनस्पती तूप असतं, म्हणजे त्याला डालडा म्हणतात, ते सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा शंकरपाळी खूपच छान खारीसारखीच तयार होते. तर आता कमी गॅस ठेवून मी सगळी शंकरपाळी इथे तळून घेतलेली आहे बदामी रंगावरती, बघू शकता. मस्त रंग आलेला आहे. खूपच छान ही शंकरपाळी तयार झालेली आहे. तेलामध्ये जेव्हा तळली गेली एकदम दुप्पट फुललेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तुम्ही देखील या दिवाळीमध्ये या सोप्या पद्धतीने शंकरपाळी एकदा नक्की बनवून बघा. तर बघू शकता सगळी शंकरपाळी इथे तयार झालेली आहे. मी सगळी काढून घेतलेली आहे. आता थंड झाल्यावरती तुम्हाला दाखवणार आहे की ती खुसखुशीत झालेली आहे ती. चला तर मग शंकरपाळी मस्त थंड करून घेतलेली आहेत. लगेच चुरगळली जाते. आतमध्ये भरपूर लेयर्स आलेले आहेत. बघू शकता किती खुसखुशीत झाली आहे. लगेच चुरगळली जाते. शंकरपाळीचा रंग देखील सुरेख आलेला आहे. लेयरसुद्धा छान आलेले आहेत. तर बघू शकता किती मस्त झालेली आहे शंकरपाळी. बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत झालेली आहे. भरपूर सारे लेयर्स पडलेले आहे आतमध्ये. एकदम मस्त खुसखुशीत आहे. तर नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. तुम्हाला तोडून देखील दाखवते. बघू शकता किती सहज तुटली जाते. 2 भागामध्ये एकदम मस्त झालेली आहे शंकरपाळी. कशी वाटली तुम्हाला ही शंकरपाळीची सोपी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून बघा. दिवाळीच्या फराळातील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आणि सगळ्यांना आवडता पदार्थ म्हणजे बेसन लाडू. हेच बेसन लाडू जर खूपच अवघड वाटत असतील तर या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा. हरभरा डाळ भिजवून फक्त अगदी कमी वेळेमध्ये हे लाडू तयार होतात आणि चवीलासुद्धा भन्नाट चवीचे लागतात. दामट्याचे लाडू किंवा मग मोतीचूर लाडू याप्रमाणे या लाडवांची चव लागते. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी भरून हरभरा डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे.
खूप चविष्ट हे लाडू तयार होतात. अगदी मोतीचूर लाडूप्रमाणेच यांची चव असते. नक्की बनवून बघा. या दिवाळीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे हे लाडू. चला तर मग आता डाळ धुवून घेऊयात. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे पाणी टाकून. डाळ चांगली भिजली की लाडूसुद्धा खूपच मऊ सॉफ्ट होतात. ताट ठेवून द्यायचं आणि 4 तासानंतर बघूयात आपण. तर 4 तास झालेले आहे. डाळ मस्त फुगून वरती आलेली आहे. एकदम परफेक्ट अशी भिजलेली आहे, बघू शकता. तोडल्याने लगेच तुटली जाते. खूप चविष्ट हे लाडू तयार होतात. दामटाचे लाडू करणं जरा अवघड वाटत असेल तर ही सोपी पद्धत नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. डाळ आता एका चाळणीवर काढून घ्यायची, म्हणजे पाणी पूर्णतः निथळून जाईल आणि डाळ ही सुकी होईल किंवा कोरडी होईल. त्यानंतर बघू शकता डाळ मस्त फुगलेली आहे. पाणी सगळं डाळीतलं काढून टाकायचं, नाहीतर मग जेव्हा आपण तिला थोडंसं तुपामध्ये फ्राय करणार आहोत तेव्हा जास्त वेळ लागेल. चला तर मग पाणी पूर्णतः निथळून तयार झालेली आहे डाळ. आता एक कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. यामध्ये 1 चमचा भरून मी तूप टाकून घेतलेलं आहे. वितळलं तर 2 चमचे तयार होईल. तर आता तूप टाकून घेतल्यावर यामध्ये लगेचच डाळ जी नितळून ठेवलेली होती आपण ती टाकून घेऊयात, म्हणजे डाळ छान अशी आपली इथे परतून निघेल. जास्त पण आपल्या याचा कलर जो आहे चेंज करायचा नाही. थोडीशी हलकीशी डाग यायला लागले डाळीवरती की गॅस नंतर बंद करायचा. परंतु डाळ हलवताना व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. कमी गॅस ठेवूनच ही डाळ आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. जास्त कुरकुरीत करायची नाही. हलकीशी डाग यायला लागले की थोडीशी ड्राय झाली की मग आपली ही डाळ जी आहे ती उतरून घ्यायची आहेत. आता सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग डाळ जी आहे ती खाली चिटकण्याची शक्यता आहे, कारण ती भिजवलेली डाळ आहे. तर आता कमी गॅस ठेवूनच डाळ पूर्णतः बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे. डाळ छान अशी भाजली गेलेली आहे. जास्त लाल देखील करू नका, नाहीतर मग लाडवांचा कलर जो आहे तो एकदम काळपट येईल. थोडीशी कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा. आता गॅस बंद करून घेतलं. एका प्लेटमध्ये ही आपण डाळ काढून घेऊयात. थंड करायला ठेवायची आणि थंड झाल्यावरती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तर मस्त डाग आलेले आहे. जास्त कुरकुरीत देखील करू नका, नाहीतर लाडूसुद्धा कुरकुरीतच होईल, कडक होतील. तर आता डाळ पूर्णतः थंड झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेऊया. जास्त पावडर फॉर्ममध्ये सुद्धा करायची नाही किंवा पावडर स्वरूपामध्ये ही अजिबात करायची नाही. थोडीशी जाडसर ठेवायची. तर मी वाटल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी ठेवलेली आहे ती. जसं की आपण दामटाचे लाडू बनवतो त्याच पद्धतीने हे लाडू त्या स्वरूपामध्ये ही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, बघू शकता. एकदम मस्त ही रवाळ झालेलं आहे टेक्स्चर. अशीच रवाळ आपल्याला सगळी डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे. तर एकदम थंड झाल्यावरतीच वाटायची, म्हणजे व्यवस्थित वाटली जाते. तर इथे मी पुन्हा जी राहिलेली डाळ आहे ती सुद्धा वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला हिला पुन्हा थोडंसं 5 मिनिट आपल्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. एकदम रवाळ आहे. त्याच कढाईमध्ये पुन्हा 1 चमचा भरून मी तूप टाकून घेतलेलं आहे. वितळून हे 2 चमचे होईल, म्हणजे 4 चमच्यामध्ये आपलं हे लाडू जे आहे ते तयार होतात. 1 वाटी भरून हरभरा डाळीचे लाडू तयार होतात. आता इथे तूप टाकून घेतलं. जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं, म्हणजे डाळ बारीक करून घेतलेली होती रवाळ स्वरूपाची, ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि कमी गॅस ठेवून 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे तुपावरती, म्हणजे जो कच्चेपणा डाळीमध्ये शिल्लक राहिलेला आहे तो सुद्धा निघून जाईल. तर आता डाळ 5 मिनिटं परतून घ्यायची. तोपर्यंत डाळ परतत आहे तोपर्यंत आपण आता पाक तयार करून घेणार आहोत. पाकाचंही प्रमाण योग्य असेल तर लाडू अजिबात फसत नाहीत. तर आता कमी गॅस ठेवून मी याला परतून घेणार आहे. जास्त वेळसुद्धा परतू नका, नाहीतर कडक होईल. 5 मिनिटांसाठी फक्त थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण आता पाक तयार करून घेऊयात. आपण इथे 1 वाटी भरून डाळ घेतलेली होती. जेवढी डाळ तुम्ही घेताल तेवढी साखरसुद्धा घेऊ शकता. त्याने सुद्धा एकदम परफेक्ट लाडू गोड होतात. तर इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली होती. त्याच वाटीने मी सपाट वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेतली. आता आपल्याला याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक बनवताना सुद्धा जास्त घट्ट पाक करायचा नाही किंवा जास्त पातळ देखील ठेवायचं नाही. चिकटसर पाक झाला की मग आपल्याला उतरून घ्यायचं आहे. तरी पाक तयार होतो आहे तोपर्यंत इकडे मी डाळीचं मिश्रणसुद्धा हलवून घेत आहे व्यवस्थित. तर आता इथे गॅस बंद करून घेऊयात. भाजलेला आहे 5 मिनिटांसाठी. कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे, बघू शकता.
खूप सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे लाडू नक्की बनवून बघा. खूपच टेस्टी भन्नाट चवीचे हे लाडू तयार होतात. तर आता मी गॅस बंद केलेला आहे. मिश्रण असंच ठेवायचं. आपला पाकसुद्धा इथे उकळलेला आहे. आता आपण बघूयात. एका प्लेटमध्ये काढून घेतला. अशाच प्रकारचा पाक आपल्याला हवा आहे. चिकटसर एक तारी अजिबात नको आहे. चिकटसर पाक झाला की लगेच गॅस बंद करायचा. त्यानंतर एक चिमूटभर इथे मी खाण्याचा रंग टाकलेला आहे. एकदम किंचित रंग टाकलेला आहे. तुम्हाला वाटल्यास टाका, नाहीतर नाही टाकला तरी पण चालेल. आता हा पाक जो आहे तो आपण डायरेक्ट डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात. आता इथे गॅस चालू करायचा आहे. अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे ते एकदम घट्ट करून घ्यायचं आहे. इथे कलर नाही टाकला तरी पण चालेल. लाडवांचा कलर ओरिजिनलसुद्धा छान वाटतो. मी थोडासा टाकलेला आहे, कारण डाळ आपण भिजवत घातलेली होती, त्यामुळे डाळीचा कलर एकदम फेंट झालेला होता. आता गॅस चालू करायचा आणि कमी गॅस ठेवून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते एकदम घट्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सहज हे घट्ट होतं आहे. एकदम मस्त हे लाडू तयार होतात. तर आता इथे गॅस बंद करून घ्यायचं या स्टेजला आणि हे मिश्रण जे आहे ते एका प्लेटमध्ये परातीमध्ये काढून घ्यायचं. जास्त पातळ देखील ठेवू नका, नाहीतर लाडू पुन्हा वळल्या जाणार नाही, रेलतील ते लाडू वळल्यावरती. त्यामुळे थोडंसं घट्ट झालं की लगेच काढून घ्यायचं. तर अशा प्रकारचं आपल्याला हवं हे. आता मी गॅस बंद केलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थोडंसं कोमट झालं की मग आपण याचे लाडू बनवणार आहोत. अगदी थंडसुद्धा करू नका. थोडंसं कोमट झाल्यावरतीच लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूयात. कोमट झालं की मग आपण याचे लाडू बनवून घेऊयात. खूप चविष्ट हे लाडू तयार होतात. नक्की बनवा. किती सोपी पद्धत. फक्त डाळ भिजवायची आणि नंतर भाजून वाटून घ्यायची. किती सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची. चला तर मिश्रण आता थंड करायला ठेवूयात आणि थोडंसं कोमट झालं की मग आपण याचे लाडू बनवून घेऊयात. तर बघू शकता मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे. थोडंसं वाटीमध्ये चमच्यामध्ये तूप घ्यायचं हाताला लावण्यासाठी, किंवा नाही घेतलं तरी पण चालेल. थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. मी फक्त एक वाटी भरून क्वांटिटी मी कमी केलेली आहे लाडवांची. तुम्ही जास्त बनवायचे असतील तर डाळीचं प्रमाण वाढवून त्यानुसार तुम्ही लाडू बनवू शकता. जेवढं आपण हरभरा डाळ घेतलेली आहे तेवढेच तुम्ही साखर घेऊ शकता आणि साखरेचे निम्म पाणी घेऊ शकता. हेच प्रमाण योग्य आहेत. बघू शकता किती छान असा लाडू वळला गेलेला आहे. एकदम असा गोल गरीत गरीत आलेला आहे. चला तर मग असे सगळे लाडू आपण बनवून घेऊयात. एकदम मस्त झालेला आहे लाडू. कलर देखील अप्रतिम आलेला आहे. आता एक लाडू बनवून तयार झालेला आहे. दुसरेसुद्धा मी अशाच प्रकारचे सगळे लाडू बनवून घेणार आहे. तर या दिवाळीमध्ये नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा. एकदम कमी वेळ लागतो हे लाडू बनवण्यासाठी. जर सकाळी बनवायचे असतील तर तुम्ही रात्रभर पाण्यात डाळ भिजवून मग सकाळी करू शकता. डाळ जास्त भिजली तरी पण काही प्रॉब्लेम नाही, परंतु 3-4 तासामध्ये छान व्यवस्थित भिजते. तर बघू शकता किती छान असे लाडू तयार होतात. सगळे लाडू मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. यावरती तुम्ही काजू, बदाम काही लावू शकता. ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते, किंवा मग ह्या मिश्रणामध्येच मगज बीज असतात ते, किंवा मग खरबुजाचे बीज असतात ते सुद्धा टाकू शकता. बघू शकता एक वाटी डाळीमध्ये इथे माझे 7 ते 8 लाडू बनवून तयार झालेले आहेत. आता यावरती थोडेसे बदाम मी किसून घेतलेले आहे. ते बदामाचा किस मी वरती टाकलेला आहे. चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते. किती सुंदर सॉफ्ट हे लाडू तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळेल इतके मस्त लाडू तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही लाडवांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने हे हरभरा डाळीचे लाडू नक्की बनवून बघा. दिवाळीतील हा खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत पदार्थ सर्वांनाच आवडतो. तो पदार्थ म्हणजे लसूण शेव. एकदम कुरकुरीत होण्यासाठी काही खास टिप्स आणि फक्त बेसन पिठापासून ही आपण शेव बनवणार आहोत. अगदी महिनाभर अशीच कुरकुरीत राहते. अजिबात तेलकट होत नाही. आजपर्यंत कोणी सांगितली नसेल ही सोपी पद्धत. नक्की बनवून बघा. एकदम वेगळी आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. यामध्ये आपला बेसन घ्यायचं आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे. 3 वाट्या बेसन घेणार आहे. शेव बनवण्यासाठी कोणतंही बेसन वापरलं तरी चालेल. घरचं बेसन असेल तरीसुद्धा चालेल. तर ह्या वाट्या भरून 3 वाट्या भरून मी इथे बेसन घेतलेलं आहे. तर यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. जास्त हळद देखील टाकायची नाही. हळद टाकून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे वाळलेल्या. त्यानंतर
दीड चमचा इथे ओवा, दीड चमचा जिरे आणि 1 चमचा भरून इथे मी धने घेतलेले आहे. त्यानंतर खूप सारा लसूण घेतलेला आहे. लसूण भरपूर घालायचा, त्यामुळे शेवेची चव आहे ती खूपच छान येते. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी घालून एकदम बारीक स्वरूपामध्ये. थोडंसं चवीनुसार यामध्येच मीठ टाकून घ्यायचं. आवश्यकता वाटल्यास वरून देखील टाकू शकता. त्यानंतर वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता कडकडीत तेलाचं मोहन घालायचं, एकदम कडकडीत तेल करायचं आहे. 2 चमचे इथे मी कडकडीत तेल करून घेतलेलं आहे एकदम गरम. त्यानंतर पिठावरती टाकून घ्यायचं आणि सगळ्या पिठाला लागेल इतपत हे चोळून घ्यायचं आहे. आता पिठाला तेल पूर्णतः लावून झालेलं आहे. आता यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. इथे मी गाळणीचा अजिबात वापर केलेला नाही, गाळूनसुद्धा घ्यायचं नाही. जे वाटण केलेलं आहे ते आता पिठाला मस्त तेल लावून झालेलं आहे. आता यामध्ये लगेच वाटण टाकून घेऊयात. शेवेमध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही, त्यामुळे ही शेव एकदमच मस्त तयार होते. अजिबात नरम पडत नाही. महिनाभर म्हटलं तरी कुरकुरीत राहते. आता जे मिरची, लसूण, जिरे, ओवा, धण्याचं वाटण करून घेतलेलं होतं, एकदम बारीक स्वरूपामध्ये मी करून घेतलेलं आहे पाणी घालून बघू शकता. तर ते टाकून घ्यायचं, पाणी टाकायचं आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे पीठ मळताना हाताची आग अजिबात होणार नाही. कारण यामध्ये आपण मिरची वापरलेली असल्यामुळे ही मिरची खूपच तिखट असते. लाल तिखट वापरण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारच्या जर मिरच्या जर वाटून घातल्या या वाटणामध्ये तर खूपच मस्त ही शेव तयार होते. अगदी चविष्ट तयार होते. तर आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ मळताना हाताला जळजळल्यासारखं होणार नाही किंवा मग मिरचीमुळे आग होणार नाही. आता यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते कालवून घ्यायचं आहे. भज्यापेक्षा आपलं थोडंसं दाटसर किंवा कडकमधून अशा प्रकारचं मळून घ्यायचं आहे. आणि ही शेव खूप मस्त चवीला लागते. अगदी कुरकुरीत होते. तुम्ही या दिवाळीमध्ये नक्कीच बनवून बघा. चला तर मग आता यामध्ये मी थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ छान असं कालवून घेणार आहे. आपण वाटणामध्ये धने घातलेले होते. धन्यामुळे खूप छान अशी चव येते. धने जर नसतील तर तुम्ही ते धना पावडर वापरली तरीही चालेल. तर बघू शकता अशा स्वरूपाचं आपल्याला हे पीठ हवं आहे. जास्त पातळ करू नका किंवा मग जास्त घट्ट देखील करू नका. जर पातळ केलं तर मिश्रण एकदमच बाहेर येईल आणि शेव जी आहे ती व्यवस्थित आकारामध्ये येणार नाही आणि घट्ट केलं तर सोऱ्यामधून बाहेर येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे सैलसर ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी कुरडईचा जो सोऱ्या असतो तोच घेतलेला आहे. शेवेचा सोऱ्या असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता. नसेल तर अशा प्रकारचा कुरडईचा जर सोऱ्या असेल तर नक्कीच तुम्ही वापरा. याने सुद्धा खूप छान अशी शेव तयार होते. आता सोऱ्या स्वच्छ धुवून घेतला. थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे सोऱ्यामध्ये, म्हणजे थोडंसं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ सोऱ्याला चिटकून बसणार नाही. तर अशा प्रकारचा हा सोऱ्या आहे. आपण जे कुरडया बनवतो तो सोऱ्या आहे. त्यानंतर आता चमच्याच्या सहाय्याने हे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. जेवढं हवं आहे तेवढंच घालून घ्यायचं, जास्त घालू नका, नाहीतर मग सोऱ्या जो आहे तो दाबला जाणार नाही आणि व्यवस्थित शेव देखील पडणार नाहीत. तर आता मी यामध्ये जेवढी हवी तेवढी 1 ते 2 घाण्याची मिश्रण टाकून घेणार आहे. तर बघू शकता इतपत हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण लावून घ्यायचं आहे. तर मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. चला तर मग लगेच शेव बनवायला घेऊयात. आता कडकडीत गरम तेल झालेलं आहे, एकदमच गरम आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि अशा प्रकारे सोऱ्याच्या सहाय्याने आपल्या इथे शेव बनवून घ्यायची आहे. अगोदर सुरुवातीला लांबून घ्यायचा आहे गोल आकार करून आणि डायरेक्ट मध्ये नंतर सोडायचा आहे किंवा सोऱ्या बंद करायचा आहे. तर बघू शकता आता कमी गॅसवरती शेव जी आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे. एकदमच मस्त ही शेव इथे पडलेली आहे बघू शकता. जास्त जाड झालेली नाही किंवा जास्त बारीक देखील झालेली नाही, एकदम मस्त झालेली आहे. तर आता हिला तळून घ्यायचं आहे. मीडियम ते कमी गॅसवरती ही शेव आपला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जास्त कलरसुद्धा याचा चेंज करू नका, नाहीतर मग करपल्यासारखी किंवा मग जळल्यासारखी हिची चव लागेल. तर थोडीशी कुरकुरीत झालेली आहे बघू शकता. मस्त कलर आलेला आहे शेवेचा, अगदी छान आलेला आहे. यामध्ये आपण कोणताही रंग वापरलेला नाही. तर इथे शेव पूर्णतः तळून तयार झालेली आहे. बघू शकता किती मस्त ही शेव झालेली आहे. तर अशाच प्रकारची मी सगळी शेव सोऱ्याच्या सहाय्याने कढाईमध्ये करून घेणार आहे. जर तुमच्याकडे पसरट कढाई असेल तर तुम्ही याचा घाणा जो आहे शेवेचा मोठा करू शकता. माझी कढाई जी आहे ती थोडीशी छोटी असल्याकारणाने मी थोडाच छोटा घाणा करून घेतलेला आहे. तर ही सुद्धा शेव अशाच प्रकारे कमी ते मीडियम गॅसवरती आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे.
तर शेव इथे पूर्णतः तळून झालेली आहे. अशाच प्रकारची सगळी शेव मी तयार करून घेणार आहे. किती सोपी आहे शेव बनवण्याची पद्धत, नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. एकदम मस्त कुरकुरीत ही शेव. तर चिवडा बनवतो आपण, त्या चिवड्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारची शेव घालू शकतात. चिवड्याची चव दुप्पटच होईल. तर बघू शकता किती मस्त ही शेव झालेली आहे. चला तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते. एकदम कुरकुरीत झालेली आहे. अगदी मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे. कलरसुद्धा एकसारखा दिसत आहे. किती छान झालेली आहे शेव बघू शकता. चला तर मग प्लेटमध्ये मी घेतलेली आहे. तुम्हाला तोडून देखील दाखवते. बघू शकता किती कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे. लगेच चुरगळली गेलेली आहे. एकदम कुरकुरीत आहे. खूप छान झालेली आहे शेव. नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. खूप टेस्टी आणि चविष्ट शेव तयार होते. तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारची शेव नक्कीच कामी येईल. तर या दिवाळीचा हा फराळसुद्धा माझा बनवून तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने दिवाळी फराळमध्ये ही शेव नक्की बनवून बघा याच पद्धतीने. रव्याचे लाडू बनवताना कडक होतात, तुटत नाहीत. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत असे रव्याचे लाडू बनवणार आहोत. करायला अगदी सोपे आहेत. पाक न बनवता बिना पाकाचे लाडू आज आपण बनवतो. एकदम पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू तयार होतात. खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची. कसे बनवायचे हे लगेचच बघूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे. एकदम बारीक हा रवा आहे. जो जिरोचा रवा असतो तो रवा आहे. हा एकदमच बारीक आहे. आणि रव्याचे लाडू बनवताना रवा हा बारीकच घ्यावा. त्यानंतर एक वाटी रवा, अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी इथे तूप घेतलेलं आहे. हे योग्य प्रमाण आहे. आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं. सगळं तूप एकखटी टाकून घ्यायचं नाही, तर अर्धं तूप मी टाकून घेतलेलं आहे आणि तर रवा त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर तूप वरून आपण नंतर टाकणार आहोत. आता तूप टाकून छान असं रवा मस्त तुपामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचा आहे आणि जास्त लालसर देखील करायचं नाही. तर इथे आता रवा भाजताना गॅस हा कमी ठेवायचा आहे. म्हणजे रवा एकदम बारीक असल्यामुळे तो जळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आणि सारखं ढवत राहायचं आहे. आपल्याला जास्त रवा हा जाळायचा नाही किंवा जास्त लालसरसुद्धा करायचा नाही. तर बघू शकता रव्याचा रंग हा थोडासा चेंज झालेला आहे. म्हणजे रवा आपला भाजत आलेला आहे. तर मी कमी गॅस ठेवलेला आहे. त्यानंतर आपण या साखरेची पिठी साखर बनवून घेणार आहोत. तर आता इलायची पावडर नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे साखरेमध्ये इलायचीसुद्धा सोलून टाकू शकता. इथे मी 2 इलायची सोलून घेतलेल्या आहे. म्हणजे साखरेबरोबर एकदम बारीक होत्या. इथे मी पिठी साखर न घेता वाटी अर्धी भरून घेतलेली आहे. म्हणजेच एक वाटी रवा असेल तर अर्धी वाटी इथे साखर घ्यायची आणि साखरेच्या निम्म आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे. तर पिठी साखरसुद्धा इथे बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत लाडवामध्ये. तो म्हणजे हा खोबऱ्याचा गट्टू. तर इथे थोडंसं खोबरं घ्यायचं आहे आणि किसणीवरती किसून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर याचा काळा भाग जो आहे पाठीमागचा तो अजिबात घ्यायचा नाही. तर पांढरं खोबरं जे आहे तेच आपल्या इथे किसून घ्यायचं आहे आणि जास्तसुद्धा घ्यायचं नाही. 1 ते 2 चमचे फक्त किसून खोबरं घ्यायचं आहे. त्यामुळे लाडवांची चव जी आहे ती खूपच छान लागते. तर रवासुद्धा आपला भाजत आलेला आहे इथे. आता यामध्ये हे खोबऱ्याचा जो कीस तयार करून घेतलेला आहे खोबरं किसून ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर असंच परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. जे उरलेलं तूप आहे ते. त्यातलं थोडंसं तूप मी ठेवलेलं आहे ते नंतर टाकणार आहे. तर अशा प्रकारचे लाडू नक्की बनवून बघा. खूपच सोपी पद्धत आहे लाडू रव्याचे लाडू बनवताना जेवढा रवा घेताल त्याच्या निम्मी आपला साखर घ्यायची आहे आणि साखरेच्या निम्म इथे तूप घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे रव्याच्या लाडवांसाठी. तर बघू शकता मी सगळं तूप आता टाकून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर आता असंच परतून घेणार आहे रवा तुपामध्ये आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर खूप टेस्टी लागतात. एकदम पेढ्याप्रमाणे हे लाडू लागतात आणि रवा बारीक वापरल्यामुळे खूपच तोंडात टाकताच विरघळेल असे हे लाडू तयार होतात. तर इथे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जी पिठी साखर तयार करून घेतलेली होती तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता रवा गरम आहे. पिठी साखर यामध्ये टाकल्यावरती थोडंसं याला पाणी सुटणार आहे. परंतु तरी देखील यामध्ये आपण 1 ते 2 चमचे दूध टाकून घेणार आहोत. तर आता सगळी साखर जी आहे ती मिक्स करून घ्यायची. म्हणजे सगळीकडे रव्याला साखर लागेल आणि खूपच टेस्टी हे रव्याचे लाडू तयार होतील. तर इथे मी सगळे गोळे वगैरे झाले होते ते सगळे फोडून घेतलेले आहेत. तर आता या अगदी कमी 2 ते 3 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे लाडवांना थोडासा ओलसरपणा येईल आणि लाडूसुद्धा चविष्ट बनतील.
तर बघू शकता हे मिश्रण थोडंसं ओलसर दिसायला लागलेलं आहे. आता यामध्ये दूध टाकून घेऊयात आणि हे असंच ठेवून देऊयात. दूध टाकून घ्यायचं, मिक्स करायचं आणि असंच ठेवायचं आहे 15 मिनिटांसाठी. म्हणजे साखर वितळल्यावरती त्याला पाणी सुटतं आणि रव्याचे लाडूसुद्धा एकदम मऊसूत होतात. तर आता दूध टाकून घेतलेलं आहे. आता असंच ठेवणार आहे मी थोडा वेळ. 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. त्यामुळे लाडू एकदम छान सॉफ्ट तयार होतात. जर पाकाचे लाडू जर चुकत असतील किंवा पाक बनवल्यावरती एकदमच कडक लाडू होत असतील तर या सोप्या पद्धतीने लाडू एकदा नक्की बनवून बघा. पाक बनवायचं टेन्शन नाही. एकदम सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची. तर आता मी गॅसवरून कढई उतरून घेतलेली होती. तर बघू शकता त्यानंतर मी बघितलं आहे एकदमच मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच लाडू वळवायला घ्यायचे आहेत, म्हणजेच लाडू बनवायला घ्यायचे आहेत. एकदम छान हे मिश्रण तयार झालेलं आहे. एकदम चविष्ट झालेलं आहे. तर कोमट झालेलं आहे, जास्त थंड देखील झालेलं नाही. तर मी यावरती झाकण ठेवल्यामुळे तर बघू शकता लाडू अजिबात फसलेले नाहीत. एकदम व्यवस्थित हे लाडू तयार होतात. व्यवस्थित बांधले देखील जातात. तर एका हातावरती अशा प्रकारे घेऊन सुद्धा लाडवांना गोल आकार येतो. तर तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा बांधून घेऊ शकता किंवा मग एका हाताने अशा प्रकारे गोल करून घेतले तरीसुद्धा हे लाडू तयार होतात. तर बघू शकता सहज लाडू तयार झालेला आहे. किती सुंदर हा लाडू तयार झाला आहे बघू शकता. जेव्हा हे लाडू एकदम सुकले जातील तेव्हा एकदम पांढरा शुभ्र रंग येणार आहेत. आता साखरेच्या पाण्यामुळे ते थोडेसे ओलसर वाटतात. परंतु एकदा थंड झाले पूर्णतः की एकदम पांढरेशुभ्र लाडू दिसतात. ते खूपच चविष्ट हे लाडू तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही लाडवांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. या दिवाळीमध्ये तुम्ही देखील हे रव्याचे लाडू नक्की बनवून बघा. तरी ते मी 2 लाडू बनवून दाखवलेले आहे. अशाच प्रकारचे मी सगळे लाडू जे आहेत ते बनवून घेणार आहेत. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवणार असाल तर प्रमाण हे योग्य घ्या. कारण थोडं जरी कमी जास्त झालं तर लाडू लगेच फसतात. तर रवा जेवढा घेतला त्याच्या निम्मा आपल्याला इथे साखर घ्यायची आणि साखरेचे निम्म इथे तूप घ्यायचं आहे. तर बघू शकता सगळे लाडू इथे बनवून तयार झालेले आहे. रंग देखील छान असा पांढरा शुभ्र आलेला आहे. चला तर तुम्हाला एक लाडू मी तोडून देखील दाखवते. तर एकदम पेढ्याप्रमाणे हे लाडू तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू आहेत. तर तुम्ही ह्या लाडवामध्ये काजू, बदाम काही ड्रायफ्रूट जे असतील तुम्हाला मिक्स करायचे असेल ते देखील मिक्स करू शकता किंवा मग वरच्या साईडने तुम्ही याला लावूसुद्धा शकता. तर नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.